पराग खोत या संघाचं नेतृत्व करतोय. पहिला बॉल पडेल, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू खोलात टाकला, पहिला बॉल करण मडवीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आला, पहिल्या बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची खाते इथं चौकारानं खोडले. करण मडवी हा तोच खेळाडू आहे ज्याच्या नावावरती एक युवा खेळाडू असताना ज्याने 6 बॉल 6 षटकार अनेक वेळेला लगावण्याचा कारनामा केलाय. तो स्ट्राइक एंड वरती खोलात टाकलेला हा बॉल आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येत असताना फार वेगाने आपण पाहिला. शिवतेजला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना. मुरुड हा तालुका ना मुरुड जंजिरासाठी फेमस आहे. त्यांच्या समुद्र किनारा अर्थात बीच जो का आहे त्याच्यासाठी जास्तीचा फेमस आहे. परंतु त्या तालुक्याला जर क्रिकेटच्या तख्तावरती आणायचं आहे तर आज इथे चांगला प्रदर्शन या प्रत्येक खेळाडूला करून दाखवावं लागेल. मुरुड तालुक्यामध्ये केवळ पराग खोत हा खेळाडूच नाहीये तर 11च्या 11 खेळाडू चांगले आहेत आणि त्यांचं प्रदर्शन महत्वाचं राहील. जिथे आपण चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विजय सज्ज होईल. विश्वजित ठाकूर मोठ्या स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. एक बाईक आहे समोरच्या दिशेने. विश्वजित ठाकूर ज्या ठिकाणी इशारा करतोय ना तिथे वाहन आहे ते कृपया पाठीमागे घ्या. अजून एक ऍक्टिव्ह आहे व्हाईट कलरची. येस दादा, एक्झॅक्टली तुम्हीच. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. रोह्याचे प्रेक्षक जाणकार आहेत. तो म्हणजे ताकभात लगेचच कळून येतं आणि राग रुसवा कदापि मानत नाही. या बाबतीत मी त्यांचे आभार मानेन. धाव फलकावरती 5. विश्वजित मेघनाथ ठाकूर ऑन स्ट्राइक. मिस्टर JPL हे त्याला एक बिरुद देण्यात आलं होतं. कारण असं होतं की व्यासपीठावरती जेवढ्या ट्रॉफी ठेवण्यात आल्या होत्या ना ते सपाट केला होता कार्यक्रम. हा फटका, पहिला बॉल विश्वजित मेघनाथ ठाकूर मोठ्याच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस, मोठे आलाय, त्याने आल्याची जाणीव करून दिली आहे. ठोकला, षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. क्रिओ कप इंग्लंडचं मैदान कोण विसरेल. इंग्लंड मध्ये लॉर्डच्या मैदानावरती जाऊन ज्याने क्लाइड लॉइड्स यांच्या शुभ हस्ते पारितोषिक घेतलं होतं ना तोच मोठ्या, होय तोच मोठ्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकार आला त्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 11. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना विजय पवार वरती वार केलेत. उजव्या शीच्या बाहेर कट केला. क्षेत्ररक्षकाला भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, चौकार. माझ्यासाठी वैयक्तिक धाव फलकावरती 15. विश्वजित ठाकूर काय बॅटिंग करतोय. मोठ्या फॉर्मात आहे. अलिबागची स्पर्धा नुकतीच त्याने गाजवली. अनेक स्पर्धांवरती निर्विवाद असं वर्चस्व ज्याचं पाहायला मिळतं. हा चेंडू ऑन साइडला, जस्ट द फ्लिक टॉप द रिस्ट. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपला जेल. आणखीन एक खेळाडू बाद. इथे पंचांनी सांगितलंय षटकार आहे. हे प्रभू, हे हरिनाम, हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. पंच DRS या आपण पाहूयात. खेळाडूने सांगितलंय षटकार आहे. इथे पिचिंग इन लाईन आहे का, पिच कुठे झाला एक्झॅक्टली षटकाराची शहानिशा नाही करत आहेत पंच खेळपट्टीवरती कुठे बॉल पिच झालाय हे पाहत आहेत. या आपण पाहूयात. नो बॉल आहे की नाही, खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय का. योगेश म्हात्रे बुग्यालाही तुम्ही पाहणार आहात. म्हात्रेपाडाचा खेळाडू, तोही एक चांगला गोलंदाज आहे. मलंगड एक्सप्रेस म्हणून त्याला पाहायला मिळतं. आणि योगेश म्हात्रे बुग्याची हेअरस्टाईलच त्याची आयडेंटिटी आहे. आणि जर का तुम्हाला योगेश म्हात्रे ओळखायचा असेल ना त्याची हेअरस्टाईल तुम्ही पाहिल्यानंतर. परंतु त्यांच्या गावाची एक खासियत आहे मित्रांनो. एक छोटंसं गाव आहे म्हात्रेपाडा आणि गावामध्ये ना म्हात्रेंव्यतिरिक्त कोणी नाही, केवळ म्हात्रे आणि म्हात्रे आहेत. आणि हा जवळपास 10-15 घरांचं गाव आहे
आणि त्यापैकी 11 खेळाडू हे गावामधून खेळतात. या आधी एक मॅच पाहिली आपण ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला होता अंगद पाटील. अंगद पाटीलचे गाव इनामपुरी फार छोटस आहे, 15 ते 20 घरांचं, आणि त्यामधील 11 खेळाडू खेळतात. या आपण निर्णय अजूनही प्रलंबित आहे, काय दिला जातो डिसिजन पाहूयात. 15 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. मोठ्या आणि छोट्या का, हा एक प्रश्नचिन्ह खूप जणांना पडला असेल. याला मोठ्या का म्हणतात? दोन जुळ्याचे भाऊ आहेत, अभिजित मेघनाथ ठाकूर आणि विश्वजित मेघनाथ ठाकूर. 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे दोघांमध्ये, आणि म्हणून मोठ्या आणि छोट्या. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विश्वजित मेघनाथ ठाकूरला आपण पाहत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट, उच्च कोटीचे क्रिकेट, सातत्यपूर्ण. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी अर्थात षटकार येईल. संघाची धावसंख्या षटकाराने बधारेल. 21 धावा. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते तब्बल 21 धावा धावफलकावरती आहे. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल विजय पवार. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड, क्रॅकिंग स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चौकार. मार खाल्लाय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तदनंतर 4-6-6-4 या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. मोठ्या त्या पद्धतीने बरसलाय. एक दर्जेदार परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून. चला घाई करा, वेळ जास्तीचा व्यतीत करू नका, सांत्वन व्हायला हवं परंतु जास्तीचा वेळ घेऊ नका. 25 धाबा आल्यात पहिल्या षटकाच्या अंती. मोठ्या ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा विराट 11 कोलाड गतवर्षीचा विजेता संघ आहे. या स्पर्धेचा चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वरजी महाबळे अर्थात बाळाशेठ महाबळे यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना, बाळाशेठ महाबळे म्हटल्यानंतर क्रिकेटची एक निश्चिंत भक्त आहेत, परंतु त्याहूनही अधिक ते शिवरायांचे भक्त आहेत. आज या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. 25 धाबा धावफलकावरती आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहे आम्ही या स्पर्धेच्या बाबतीत. ज्या पद्धतीचं हे आयोजन पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा एकंदरीत 25. करण मडवी खेळतोय 2 बॉल आणि 5 धावसंख्येवरती. काय बॅटिंग केली आहे आज त्याने. चांगली साथ हवी असते आणि ती साथ त्याने दिली आहे. शिवतेज गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतील. शिवतेज कशा दाटणीची परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून होतोय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. शिवतेज गोलंदाजी मार्कवरती येत असताना शिवतेज पाटीलला आपण पाहतोय. कशा रीतीने परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 25 आहेत. धावा रोखाव्या लागतील. पुढचा बॉल हा फ्रॅकर बॉल डीप एक्सा कव्हरला केले. क्षेत्ररक्षक नाही आहे. करण मडवीच्या बॅट मधून एक्सा कव्हरला क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या बदलत असताना जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या घडीला 29 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला हा फ्रॅकर पुल केला. करण मडवी सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार स्ट्रोक, षटकार.
धावफलकावरती धावा आहेत त्या 35 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. जिथे दुसरे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. गावदेवी गावठाण उरण हा संघ ज्या ज्या वेळेला खेळतो ना, हा संघ नायकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. वैराट 11 कोलाड या संघासाठी चांगल्या रीतीचं परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. परेश ठाकूर यालाही तुम्ही पाहाल, दुत्तुमचा खेळाडू जोही तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळेल. आणि हेलिकॉप्टर बॉय म्हणून दुत्तुमच्या खेळाडूला पाहिलं जातं. हाफ ट्रॅकर आणखीन एक तडाखा करण मडवीच्या बॅट मधून. तुम्ही जर का वारंवार त्याला हाफ ट्रॅकर टाकाल ना, तो रात्रभर तुम्हाला मारत राहील. ठोकलाय त्याने हा चौकार. लीडर अंदाजामध्ये बॅटिंग चालली आहे. काउंटर अटॅक इथे केलाय. 39 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. कॅन यू इमॅजिन, केवळ 9 बॉलचा खेळ संपलाय. धावांची लयलूट होत असताना करण मडवीला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. गावदेवी गावठाण या गावाचा मी उल्लेख केला ना मित्रांनो, 11 खेळाडू कंप्लीट होत नाहीत. काही छोटेसे खेळाडू त्यांना घ्यावे लागतात आणि तरी देखील त्या गावाचा डंका आहे उरण तालुक्यामध्ये. त्याचा शिल्पकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. शॉर्ट मिड विकेटला फेकी करण्यात येते. एक धाव निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेटमध्ये ना हल्लीचे संघ कमी झालेत. याचं एकमात्र कारण आहे, तुषारजी शिंदे साहेब म्हणतात की आमचे 11 प्लेयर कंप्लीट होत नाहीत. परंतु ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न पडतो ना, त्यावेळेला करण मडवीची मॅच पहा त्याच्या ग्रामीणची. कारण 2 ते 3 खेळाडू असतात त्याच्याकडे, जे शॉर्ट पॉइंट लेगला आणि शॉर्ट थर्ड मॅनला उभे असतात. फार छोट्या वयाचे शालेय शिक्षण घेणारे मुलं असतात आणि तो 1 मॅन शो बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतो. आकाश सकली त्याला चांगली साथ देतो. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 40 आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड. विश्वजित ठाकूर ऑन स्ट्राईक. 4 बॉल 20 वरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा चेंडू आणखीन एक पुल केलाय. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षकाला त्याच्याकडून चुकी झाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून चौकार. ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमीन पे, बस इरादों में जीत की खून चाहिए. इरादे तितकेसे नेक नाही आहेत मुरुड संघाचे. आणखीन एक चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलवाड केलाय गोलंदाजांच्या विरोधात. चळो की पळो ठोकलाय हा चौकार. धावफलकावरती धावा 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 48 रन्स विदाउट लॉस. 6 बॉल 20 धावा करण मडवी. 6 चेंडू 28 धावा विश्वजित ठाकूर. करण मडवीला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. एक गतवर्षीचा कालावधी जो आपण पाहिला होता ना, प्रत्येक स्पर्धेमध्ये जाऊन ज्याने चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना आपण ज्याला नेहमीच पाहिलं, तो खेळाडू तुम्हाला या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 48 पाहतोय. धावफलकावरती 48 आहेत. 48 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही एकंदरीत या संघाकडे बॅटिंग लाईन पाहिली ना, प्रतीक ठाकूर सारखा खेळाडू आमच्या समोर आहे. अमित नाईक आहे अजूनही. समर्थ कडू बाकी आहे. परेश ठाकूर बाकी आहे. अगदी स्टारकास्ट आहे. परंतु या 2 खेळाडूंनी ठाण मांडून ते उभे आहेत. त्यांना सुखावणारा आनंद देणारी खेळपट्टी आहे. मैदानाच्या आतमध्ये नीडर अंदाजामध्ये काउंटर अटॅक करतात प्रत्येक गोलंदाजावरती. अक्षय गोलंदाजी मार्क वरती येत असताना 48 बनल्यात 24च्या धाव गतीने. 100 धावा इथे धावफलकावरती येतील का हा एक प्रश्नचिन्ह आहे तुषारजी.
उरण संघ जिथे धावा संख्या चांगल्या रीतीने बुडवत असताना पाहायला मिळालाय. लेफ्ट हँडर बॅटरसाठी ऑन साइडला पहा ना, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन एक भिंत उभी केली आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. अक्षयने टाकलेला हा बॉल जो या इनिंग मधला पहिला निर्धाव चेंडू आहे, पहिला निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गोलंदाजी मार्क वरती आलाय. अक्षय कांबळी हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हाताला, यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर येईल चेंडू, सीमारेषा ओलांडेल. प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु प्रयत्न राहिले अपुरे. धाव मिळतात त्या 4. अर्धशतक कंप्लीट. 52 फलकावर विराट 11 कोलाड. शेठजी माबळे साहेब यांच्या चिरंजीवांचं नाव आहे विराट. धाव फलकावरती विराट कामगिरी त्यांचा विराट संघ करतोय. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मित्रांनो 58 धावा धाव फलकावरती. काय हेलिकॉप्टर खेळ आहे. महेंद्रसिंग धोनीने पाहिला असताना त्यालाही हेवा वाटला असा, अशा रीतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6 ने पुढे, जिथे 58 धावा धाव फलकावर. धावांची लय लूट, पूर सदृश्य स्थिती. हा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला, फिंगर रोल केली. या षटकामधील अजून 2 बॉलचा काही शेष आहे. धाव फलकावरती धावा त्या 58, 21.75च्या धाव गतीने धावा आल्या. आपण या चॅनल वरती नवीन असाल ना तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन हिट करायला विसरू नका. दहावीर चषकच नाही, कारण येणाऱ्या आगामी कालावधीतील संपूर्ण स्पर्धा तुम्हाला ड्रीम्स क्रिकेट या चॅनल वरती लाईव्ह पाहायला मिळतील. आज जितके प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेतात त्यांचा पण लक्ष वेधू, कारण एक चांगल्या दर्जाचं कामकाज करणारी ही वाहिनी आज आपल्या सोबत आहे. मैदानाच्या आतमध्ये विराट 11 कोलाड टीम बॅटिंग करत असताना NDR वॉरियर्स टीमच्या अगेन्स्ट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, या फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन, षटकार. तिने इथे कार्यक्रम केला. हा बॉल डाऊन द ग्राउंड आला, एकेरी धाव प्राप्त होईल. 64 धावा धाव फलकावरती आहेत. या एकेरीच्या मदतीने जातील 65 वरती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 65 धावा धाव फलकावरती आहेत. पार्टनरशिप 65 धाव संख्येची पहिल्या विकेट साठी. या ऐकूया डीजे प्रणयच्या माध्यमातून मधुर संगीत. जो संघ खेळत असताना पाहायला मिळेल त्याच्या अगेन्स्ट वैष्णवी कोलाड या रीतीची मॅच पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण आम्ही आपलं लक्ष वेधतोय. टॉस साठी रेडी राहा. नावेश 11 विचुंबे पनवेल हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. आदरणीय निलेजी कांबळे साहेब, बाळाजी शिंदे साहेब यांच्या मालकीचा संघ, जो या संघातील विजेत्या संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. धावांची लयलूट झाली आहे, 65 ची भागीदारी.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखलत असताना आपण पाहू निखिल धारवे गोलंदाजी मार्क वरती आहे. निखिल पारवे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. फलकावरती धावा सध्याच्या घडीला 65 आहेत. 2 ऑल इंडियन आयकॉन या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना जिथे एक निखिल पारवे आणि दुसरा खेळाडू निखिल धारवे जो मात्र आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाहायला मिळणार आहे. निखिल धारवे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. 65 आहेत धाव फलकावरती. 65. करण मडवी 12 बॉल 37 धावा. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली आहे. आपला क्लास दाखवलाय बॅटिंग करत असताना. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू बॅकफुटला येत असताना ऑन साइडला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. आपण नेहमी म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि आज क्लास मैदानाच्या आतमध्ये करण मडवीने बॅटिंग करत असताना दाखवलाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. एकेरी दुहेरी धाबाही तितक्याशा घेतल्या. 13 बॉल 38 वरती तो नॉट आउट खेळतोय. विश्वजित ठाकूर सध्याकडे 6 बॉल 28 वरती आहे. 38 धावा आल्या ते करण मडवीच्या बॅटमधून. 66 धावा धाव फलकावरती आहेत. धावांची लय लूट चहू बाजूला. ज्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय बॉलच्या मेरिट वरती खेळले. चेंडूला अगदी उजव्या एसीच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला देखील खेळत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल होत असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 66 आहेत. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेट डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू तुम्हाला मॅच मध्ये निश्चित घेऊन येतील परंतु विकेट्स ही हव्यात. विकेट्स घ्याव्या लागतील. अजूनही आपण पाहिलं ना तर या खेळाडूंकडे या संघाकडे चांगल्या रीतीचे खेळाडू आहेत आणि त्यांना इथे रोखण्यासाठी विकेट्स महत्वाचे आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. इट इज व्हाईट बॉल. अनलिगल डिलिव्हरी. इथे हाताले अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय. 67 धावा धावफलकावरती आहेत. 67 रन्स ऑन दी बोर्ड. धावा या षटकामध्ये थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. आयकॉन गोलंदाजी मार्क वरती आलाय. निखिल दारवे आणि चांगल्या रीतीचे कामकाज तो करतोय. सदुसष्ट धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ग्रामीणचा खेळाडू जिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना विजय पवार आयकॉन खेळतो आणि निखिल पारवे. हाफ ट्रॅकर डाऊन द ग्राउंड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय. पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. 67 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. पहिल्या विकेट साठी 67 धावांची भागीदारी केली आहे विश्वजित ठाकूर. इथे बाद. पाहायला मिळेल कशा रीतीचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो हे देखील पाहावं लागेल. गावदेवी गावठाणी या संघाच्या माध्यमातून आघाडीला येत असताना ज्याने नेहमी चांगल्या रीतीचं प्रदर्शन केलंय कर्णधार प्रदीप उशवत असताना आपण पाहायला मिळालाय. दोन्ही उरण तालुक्यातील आणि एका संघामध्ये खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रदीप ठाकूर सध्या तिकडीला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 67. आज कशा रीतीचा परफॉर्मन्स प्रतीकच्या माध्यमातून होतो हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे कारण अमित नाईकच्या आधी त्याला जिथे प्रमोट करण्यात आलं. पुढे आला बॅटिंगला प्रतीक. पुढचा बॉल खुला टाकला. लोअर फुलटॉस बनवला. ऑन साइडला खेळत. फ्लिक केला होता. मनगट वळवली. एक धाव निश्चितच मिळेल इन द फ्रंट ऑफ द स्क्वेअर. डीप मधून एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या एकाने वधारती आहे. धाव फलकावरती 68 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या. धावांची लयलूट होत असताना हे षटक निर्णायक राहिलं.
निखिल दार्वेच्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. विकेट ही मिळवली, धावाही रोखल्यात. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक इथे पाहायला मिळालं. कारण पूर्वार्धामध्ये जिथे धावाही आपल्याला जितक्याच्या चांगल्या पाहायला मिळतात ना, तितकीशी गोलंदाजी चांगली होते. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचतीये 69 धावा धावफलकावर. या षटकामध्ये आल्या त्या केवळ 4. एक विकेट मिळवल्या. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 69 ऑन दी बोर्ड. मीटिंग मैदानाच्या आतमध्ये चालणार नाही. विजय गाणेकर तळेकर गावचा सरपंच आहे, तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चला घाई करा. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधतोय. रुद्र एंटरप्राइजेस आणि वैष्णवी 11 कोलाड. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. मी राहिलजी शेख यांना विनंती करेन, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रुद्र एंटरप्राइजेस आणि वैष्णवी 11 कोलाड दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज शिवतेज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक 69 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाने मॅच शांत केली आहे का? कारण अजूनही खूप काही बाकी है. या मैच मध्ये खूप काय बाकी है. पाने के लिए कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. पुढचा बॉल खोला टाकला. इथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय पराग खोत. चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल धाव मिळेल ती केवळ एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 70 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक ठाकूरला हात खोलावा लागतील. प्रतीक ठाकूरला मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. प्रतीक ठाकूरला आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ खेळून दाखवावा लागेल. उरण तालुक्यामधील रजनी क्रिकेटच्या स्पर्धांना आपण सातत्यपूर्ण पाहिल्यानं तर 8 ते 9 नंतर चालू होतात. याची चर्चा जास्तीची होत असताना पाहायला मिळते. याचे एकमात्र कारण आहे, उरण तालुक्यातील जितके खेळाडू खेळतात ना, सर्वच्या सर्व जॉबला आहेत आणि त्यानंतर ते आल्यानंतर स्पर्धा चालू होत असते. या मागील एक महत्त्वाचं कारण मी तिथे नोटीस केलं. धावफलकावरती 70 ला 1. शेवटचा षटक प्रगतीपथावरती शिवतेज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. करण मडवी नॉन स्ट्राइक वरती उभा आहे. 40 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 15 बॉल त्याने फेस केलेत. अर्धशतकापासून त्याला वंचित ठेवलं जाईल का? प्रतीक ठाकूर ऑन स्ट्राइक. थोडा जास्ती वेळ खर्च केला जातोय. लक्ष वेधन मी फिल्डिंग करणारी टीम. यावेळेचा बॉल वेगाने टाकला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. चला नेक्स्ट मॅच ची टॉस साठी इन्व्हाइट करेन मी रुद्र एंटरप्राइजेस आणि वैष्णवी 11 कोलाड टीमचा कर्णधार. टॉस साठी या दोन्ही टीमचे कर्णधार मी लक्ष वेधतोय. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. धावफलकावरती धावा सध्या दगडीला 70. डॉट बॉल आलाय. प्रतीक ठाकूर आला. मैदानाच्या आतमध्ये धावा तितक्याशा पाहायला मिळालेल्या नाही आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये 2 मास्टर माइंड एकामेकाच्या विरोधात असतील. पुढचा बॉल यावेळेला नो लुक स्ट्रोक ऑन साइड ला केला. लॉंग लेग ला क्षेत्ररक्षक येतोय. फटका केला परंतु पाहिलंच नाही. रंजकता भरा असेल हा रिप्ले पाहणं. पहा ऑन स्क्रीन त्या पद्धतीने हा स्ट्रोक केला. पाहिलंच नाही ऑन साइड ला. आणि तदनंतर ज्या वेळेला बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर तिकडे आपण पाहतो ना क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन साली. संघाची धावसंख्या 71. नो लुक स्ट्रोक साठी सातत्यपूर्ण प्रदीप पाटीलला पाहिलं जातं. हा फटका शेवटच्या क्षणाला पाहिला फलंदाजाने. या आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. टॉस करण्यात येईल. जिथे एका बाजूला संजय सोलंकी आणि एका बाजूला विशाल जितेकर. 2 मास्टर माइंड एकामेकाच्या विरोधात असतील. खालापूर तर एका बाजूला पडवेल. बाची लिडिंग एज 40 या धावसंख्येवरती इथे झेल उडालाय. पराग खोतने तो झेललाय. खेळाडू होतोय करण मडवी. करण मडवीची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, तर या युवा खेळाडूसाठी टाळ्या व्हायला हव्यात.
धावफलकावरती धावा 71 असताना दुसरा खेळाडू बाद झालाय. अमित नाईक एकटगरचा खेळाडू, उरणच्या एकटगरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक दाखल होत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 71 ला 2 अमित नाईक आणि अगदी त्याच वेळेला प्रतीक ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमित नाईक एक सरप्राईज पॅकेज, तोही उशिराने बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये, आवश्यकता झालीच नाही. दोन्ही खेळाडूंनी धावांच्या लयलूट केली. 71 बनल्यात. मॅच इथूनही बनवू शकते, मॅच बनवू शकते. प्रतिस्पर्धी संघ हावी ठरतोय या डेथ ओव्हर मध्ये, कारण या षटकामध्ये आणि आधीच्या षटकामध्ये धावा अजिबात आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. अमित नाईक ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल फटका चांगला पॅरलल केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली टीपला झेल. संपला अमित नाईकचा खेळ. खेळाडू क्रमांक 3 बाद. पहिल्या 18 बॉल मध्ये 69 आल्या होत्या, परंतु लास्ट 11 बॉल मध्ये केवळ 6 धावा आल्यात. मॅच मध्ये कमबॅक केलंय. अर्थात एनडीआर वॉरियर्स टीमने. रायगडचा क्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उरणच्या वेशवीचा असणारा समर्थक कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. समर्थक कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला, आणि अर्थात 2 बॉल वरती 2 विकेट्स देखील आल्यात. हॅट्रिकचा बॉल 17तील शेवटचा चेंडू. समर्थक कडू स्ट्राईक एंड वरती. हॅट्रिक अद्याप आलेली नाहीये. आजचा हा या स्पर्धेतला 4था दिवस आहे आणि 10वा गोलंदाज हॅट्रिक वरती आलाय. हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये. केतनजी सेट एंटरप्राइजेस यांनी बनवलेला सिक्सर सुप्रीमो हा बॉल. पुढचा बॉल हॅट्रिकचा बॉल, त्याला पाठवला क्रिस गेल. समर्थक कडूच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 77 बनल्यात. 78चं लक्ष असेल या प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळूयात, जिथे करण्यात येईल टॉस. चला टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. रुद्र एंटरप्राइजेस विपक्ष वैष्णवी कोलाड दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. कॉल चला नक्कीच रुद्र एंटरप्राइजेस संघाचा कॉल असणार आहे. हेड्स इज दी कॉल अँड तेच इट इज. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस इथनं जिंकलाय वैष्णवी 11 कोलाडचे कॅप्टन. पहिली मॅच आपण पाहिली अटीतटीची झाली आणि जवळपास गमावलेला सामना तुम्ही जिंकला. तिथे काय चुका झाल्या होत्या पहिले तर ती चर्चा होईल. चुका असं मला वाटतं एक विकीची ओव्हर खराब पडली होती आमच्या इथे, बट प्रसन्न आणि मयूरनी ज्या प्रकारे कमबॅक केला, मला वाटते त्या कमबॅकला समोर अलिबागची चांगला संघ असून सुद्धा हरलाय. कारण त्यांच्याकडे मोन्या प्लस अबू हे 2 चांगले बॅट्समन होते, तरी त्यांना रन चेस झाला नाही. ओव्हरऑल आता ज्या चुका झाल्या त्या कशा प्रकारे चेंजेस केले जातील किंवा टीम मध्ये स्क्वॉड प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील का? नाही, सेम प्लेइंग 11 आम्ही खेळू आणि काय चेंजेस होतील असं मला वाटत नाही. आम्ही फक्त बेसिक्स चांगले ठेवण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. टॉस आपण जिंकला, प्रथम निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. स्पर्धेला कसं एन्जॉय करता आपण 12व्या पर्वामध्ये आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण ही स्पर्धा म्हणजे 12व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि तुमचा कितवा सेशन आहे? मला वाटतं 4थी की 5वी वेळा आम्ही इथे आलो. एकदा चॅम्पियन झालेलो ऑलरेडी आणि इथे यायला आम्ही नेहमी एन्जॉय करतो, खेळायला एन्जॉय करतो. हवा तसा गेम अजून आमच्या इथे झालेला नाही. आमचे प्लेयर्स जे पनवेलचे मला वाटते स्टार प्लेयर आहेत किंवा प्रोफेशनल प्लेयर आहेत, तरी त्यांचाही परफॉर्मन्स इथे पाहिजे असं झाला नाही. नक्की जर आमचा संघ आमच्या लौकिकतेनुसार खेळला नक्की चॅम्पियन बनू शकतो आम्ही. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सामन्यासाठी असतील. आणि टॉस आपण गमावला, टॉस आपण जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? प्रथम आम्ही बॅटिंगच घेतली असती, कारण का सकाळपासून बघतो जरा चेसिंगचा जरा प्रॉब्लेम होतोय. तरी आम्ही 5 षटकांचा सामना आहे, तरी जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. ओव्हरऑल या स्पर्धेबाबत काय सांगाल? 12व्या पर्वामध्ये स्पर्धा आणि पहिला सामना आपण देखील जिंकलेला आहे. सो प्लेइंग स्क्वॉड सोबत कोणता खेळणारा तोच असेल की काही चेंजेस असतील? नाही, नॉर्मली तेच असणार प्लेइंग स्क्वॉड, कारण की सगळ्यांनी बॉलिंग चांगली केली, बॅटिंग चांगली केली, तोच स्क्वॉड असणार आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? समोर संघ देखील अगदी विचार केला तर एक भरपूर चांगली साईड तिथे देखील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरऑल टॉप ऑर्डरचे बॅटर देखील चांगले आहेत आणि मिडल ऑर्डर देखील चांगले आणि फिनिशर्स देखील चांगले आहेत. सो बॅटिंग लाईनअप पण डीप आहे आणि प्रॉपर 4 बॉलर देखील तिथे आहेत.
अजूनपर्यंत मी क्रिकेट खेळत आलो पण असं कधी समजलं नाही. मी फक्त एवढंच समजतो की आपल्याकडे पण 2 हात आहे, 2 पाय आणि समोरच्या टीमकडे पण 2 हात आणि 2 बॉल आहे. म्हणून मी प्लेयरांना सांगत असतो किती मोठा प्लेयर होते किंवा छोटे होते, पण तुम्ही तुमचं क्रिकेटमध्ये चांगलं योगदान द्या, तुम्ही जिंकाल. भरपूर चांगलं वक्तव्य केलं आणि आपल्याला देखील सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेकीच्या कक्षातून माहिती येते टॉस इथं जिंकलाय तो अर्थातच वैष्णवी इलेव्हन कोलाड टीमच्या कॅप्टन आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेला तमाम क्रिकेट प्रेमीचा क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपण अनुभवतात रोहा तालुक्यातली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बहुचर्चित स्पर्धा आणि रोहा टेनिस बॉल क्रिकेटचा मानाचा श्री दहावीर चषक 2024 12वा पर्व आपण अनुभवतो. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा फक्त आणि फक्त रोहा तालुक्यासाठी, अर्थातच रोहा तालुका क्रिकेटमधील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वात मानाची स्पर्धा आपण अनुभवतोय. श्री दहावीर चषक 2024 पर्व 12वा आपण पाहतो. 30 चेंडू 78 ची गरज आहे. उत्तरार्धाला सुरुवात होईल. लाईव्ह ऍक्शनला काही क्षणात होईल सुरुवात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय या क्रीडांगणावरती आणि जमलेल्या तमाम क्रिकेट प्रेमीचं क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना आपण पाहतोय तो सध्याच्या घडीला पहिल्या फेरीतली 4थी लढत आहे. एका बाजूला विराट 11 कोलाड अर्थातच बाळाशेठ माबळ यांचा संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला इंडिया वॉरियर्स नावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि नक्कीच दुसऱ्या फेरीतील सामने आपण 4 षटकांचे खेळवणार आहोत. या गोष्टीची आपण थोडी नोंद घ्या. दोन्ही संघ नेक्स्ट मॅच रुद्र एंटरप्राइजेस आणि वैष्णवी 11 कोलाड आपण दोन्ही संघाने या गोष्टीची नोंद घ्या की पुढचा सामना आपल्याला हा 4 षटकांचा खेळायचा आहे. विशेष आकर्षण या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर अंतिम सामना जो संघ जिंकेल त्या विजेते संघ मालकाला 2 व्हीलर बाईक प्लेयर ऑफ द डे साठी भूमी स्पोर्ट्सच्या वतीनं बॅट आणि बरेचसे इंडिव्हिज्युअल पारितोषिक आपण पाहतो. सर्व पारितोषिकांची माहिती आपल्याला उद्या डेफिनेटली मिळेल. पंच थांबायचं 2 मिनिटं कारण वैष्णवी विराट 11 कोलाडचा 12th मॅन कॉम्बो बॉक्स मध्ये नाही आहे. अभिषेक असेल गोलंदाजी मार्क वरती षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. आउटफील्ड मध्ये फक्त 2 फिल्डर सहित बॉलिंग ट्रॅकवर अभिषेक होतो सज्ज. उजवा त्या फलंदाजासाठी डीप मध्ये मिड विकेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. बॉल तयार अभिषेक. पहिला बॉल पॉवर प्लेच्या षटकातला पहिला चेंडू. ऍक्शन रिप्ले नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला बॉल आपण पाहिला इस लॉंग रनअप न सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. आर्म ऍक्शन रिलीज केला. हलकासा हात आला पडल्याच्या नंतर आपण पाहिलं. हलका इन स्विंगर आपण पाहिला आणि पूर्णतः फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. डॉट बॉलने केले सुरुवात. 78 लक्ष मोठं. निखिल पारवे ऑन स्ट्राइक. निखिल साठी चेंडू कोदून काढायचा होता. मिडॉल फील्डर डायरेक्ट हिटची रिक्वायरमेंट.
फुलफिल करता आली नाहीये. ही एक चोरटी धाव, दिवसा ढवळा एका धावेची चोरी केली गेली आणि धावफलक असा श्री गणेश आपण पाहतोय. पहिली धाव धावपटलावरती अंकित केली जाते. 78चं लक्ष सर करताना इथे निखिलला माहिती आहे सुरुवातीपासून आपल्याला थोडा अटॅक करावा लागेल, पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय हुसेन स्ट्रायकिंग एंड वरती असणार. निखिल पारवे आणि हुसेन ही जोडी ओपनिंग मैदानाच्या आतमध्ये, सलामीची जोडी आरंभी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक पुढचा बॉल, षटक पहिलं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. लॉफ केला, फटका चांगलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं हा बॉल जाईल थेट बाउंड्रीला. हिशोबा dreamscricket.in ला मानवंदना देणारा आहे तो दमदार षटका. सन्मानाची स्पर्धा, आपल्या विभागातील सन्मानाची स्पर्धा जर आपल्याला घर बसल्या इतक्या चांगल्या क्लिअरिटीने पाहायला मिळेल तर हक्काच्या आपल्या चॅनलला त्वरितच सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या dreamscricket.in ला. कौस्तुभ पाटील वाट पाहतात. 1 लाख सबस्क्रायबर्स कधी पूर्ण होतील आजच आपल्याला करायचं. जास्त मागे ठेवला व्हाईट बॉल, साहजिक होतं, टेनिस बॉल आहे. इतका मागे जर तुम्ही टप्पा ठेवाल तर साहजिक तो तितका बाउन्स तर घेणारच आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अवांतर धाव, व्हाईट बॉल. धाव संख्या सध्या 8. 78 करायचं होतं, 8 झाल्यात. 70 अद्यापही करायचे असतील. चेंडू 27 आहे. 27 चेंडू 70 धावा. सामना रंगेल अंतिम चरणापर्यंत, त्यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. प्रेक्षकांची उदंड गर्दी, खरं तर गर्दी क्रिकेट आहे म्हणून तर असणारच आहे, पण दुसरी गोष्ट स्पर्धा आपली मानाची आहे. श्री दहावीर चषक, मोस्ट अवेटेड टुर्नामेंट फ्रॉम रुहा तालुक्यामध्ये सर्वात जास्त वाट पाहिली जाणारी ही स्पर्धा. इंडिया वॉरियर्स स्टील रिक्वायर्ड 70. स्लॉट मध्ये आला, ऑन साइडला पॉवर पॅकेट पुल केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर फ्लॅट फ्युरियस, फंटॅस्टिक. श्री दहावीर चषक षटकार. कसा एक्झिक्यूट केला शॉट. बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक आला, चेंडू रिलीज केला. सिनेमॅटिक व्ह्यू ने आपण पाहतोय. कुठले तो टप्पा पडल्याच्या नंतर थोडा मागे थांबला तो आणि पाठच्या पायानं पॉवर जनरेट केली आणि पॉवर पॅकेट पाठवला सीधा स्क्वेअर लेगच्या बाहेर. अभिषेकच्या विरोधामध्ये चढवलेला प्रत्यल्ला 14 झाल्यात. 78 करायच्या होत्या, 64 अजूनही करायच्या असतील. चेंडू आता 26 आहे. 26 चेंडू विजयासाठी इंडिया वॉरियर्सला 64 धावांची गरज आहे. कोण जिंकेल सामना? एका बाजूला विराट 11 कोलाट, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इंडिया वॉरियर्स नावे. विस्फोटक सुरुवात करून दिली. हुसेन जसा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आला तसा त्यानं दुडगुस घातला मैदानाच्या आतमध्ये. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य आपलं गरजेचं असणार आहे. शांतता मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आपण पाहतो. सोडून दिल्या वेळेस राउंड द लेग्स, व्हाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा. षटकामध्ये आपण पाहूया एक्स्ट्रा किती खर्च केलात. सध्या आपण पाहिलं तर यापूर्वी देखील एक एक्स्ट्रा आली होती आणि आता देखील एक एक्स्ट्रा, म्हणजे डॉट, सिंगल, सिक्सर, व्हाईट बॉल, सिक्सर, पुन्हा व्हाईट बॉल. म्हणजे आतापर्यंत जवळपास 6 चेंडू फेकले गेलेत, त्यामधून 4 लिगल आहेत आणि 2 एक्स्ट्रा आल्यात. त्या अनुषंगाने टीमची टोटल आपण पाहतोय ती येऊन पोहोचल्या 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचे 2 चेंडू महत्वाचे असतील ते अभिषेकचे. पुन्हा एकदा खराब लाईन दिशेपासून भरकटलाय आणि गोलंदाजाचा जेव्हा जेव्हा आपण असं पाहतो की गतीच्या शोधामध्ये त्याचं दिशेवंतरण नियंत्रण पूर्णपणे हटून जातो आणि सध्याच्या घडीला तेच आपल्याला पाहायला मिळतं. गतीच्या शोधात आहे अभि आणि दिशेवरतून नियंत्रण पूर्णपणे चुकतं त्याचं. सातत्यानं राऊंड द लेग्स आपल्याला पाहायला मिळतो. अवांतर धावा खर्च करतो. 16 वरती धावफलक पुढे आलाय. बॅटच्या मदतीने अद्याप 13 आला. 12 हुसेनच्या बॅटमध्ये, निखिलच्या बॅटमध्ये एक सिंगल आपण पाहिले आणि जवळपास 3 एक्स्ट्रा आल्यात. त्यामुळे दबाव आता अभिला देखील असणार आहे. अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. आता मात्र जर करून दाखवलं नाही तर पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ कमीच आहे. यावेळेस देखील ऑन साइडला बॉलला गेला. पॉवर प्लेचा षटकाचा पुरेपूर वापर केलाय. आउटफील्ड मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिड विकेटला त्याचा बेनिफिट मात्र मिळालाय. तो स्ट्रायकिंग एंड वरती हुसेनच्या बॅटमधनं सलग 2 भव्य षटकारानंतरचा चौकार.
शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक प्रति हल्ला आपण पाहतोय. 78च्या लक्ष्याच्या पाठलागाला सुरुवात झाली. हुसेनने सांगितलंय आणखी एक व्हॉट अ शॉट, outstanding shot. Yeah, stand and deliver, stand and dispatch over the long on, straight over the long on. आपण पाहतोय लॉंग ऑनचा डोक्यावरनं फटका सजवला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्लॉट मध्ये आला आणि थेट या पार्किंग प्लॉट मध्ये पार्क केलं चेंडूला. जणू काही तडाखे बंद आसमानी टोला, गगनचुंबी भव्य श्री दावीर चषक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 26 नो लॉस while chasing 78. 78चा पाठलाग करताना 26 बिनबाद पहिल्या षटकानंतर टीम एनडीआर वॉरियर्स नावे. सरांनी नक्कीच आम्हाला इथे इन्व्हाइट केले गेले ते आमचे सन्माननीय तुषारजी शिंदे सर आमच्या समवेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. गणेश पाटील, उदेश भोंगडे असतील, हेमंत सनस, उमेश साळुंके, राकेश पडवळ, नरेश पाटील, सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. सर्वांची नावं घेणं तर भरपूर कठीण आहे, पण जसं आम्हाला वेळ मिळेल तशी प्रत्येकाची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सत्र पहिलं 25 सुरुवात केली होती. नो लॉस अशी सुरुवात करून दिली होती ती करण बडवी आणि विश्वजित ठाकूर अर्थात मोठ्यानं. आणि त्याच प्रकारचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुरुवात भरपूर चांगली झाली. दुसऱ्या सत्राला 26 धावा. शैलेश मोरे, दिनेश पाशीलकर, संकेत देशमुख, सुनील कासार, राजन पाटील, अनिकेत पाटील आपण पाहतोय. त्यानंतर धनंजय सूर्यवंशी. सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. उल्लेख करणार जरूर राजेश भोईर, सुनील मेहतर, बाळा महाबळे, अभि धुमाळ, सुभाष शिंगळे, शैलेश गोलप आणि किशोर मालुसर या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. सध्या 26 धावा पहिल्या षटकानंतर. मलंगड एक्सप्रेस बुग्या, योगेश म्हात्रे, व्हाईट बॉल. अवांतर धावेने सुरुवात केली. अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टीचा की जेव्हा आम्ही सांगतो की आम्ही कल्याणवरून आलो. सध्याच्या घडीला आपण पाहतोय की केतन म्हात्रे असेल, मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे असेल, नरेश कानेकर असतील, अविनाश मोरे असतील, अलंकार खांडेकर, भाऊ शेलार, तजू डबीर, राजू केरकर, या सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. आणि पुन्हा एकदा लाईन मध्ये मिस्टेक. व्हाईट बॉल. कानमंत्र द्यावं लागेल आता योगेश म्हात्रेला देखील. राज शेखला आपण पाहतो. त्याचप्रमाणे विशाल लाड, अप्पा मयेकर, योगेश गंबे, लक्ष्मण मोरे, सूरज म्हात्रे आणि सुमित वाडकर आणि त्याचप्रमाणे अवधेश प्रजापती या सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. त्यांच्या सोबत आपण पाहिलं धनंजय पोळके असतील, धनंजय पोकळे असतील, दत्ता महागावकर असतील, नारायण मोरे असतील, विनोद सोरगे असतील आणि गणेश पाटील असतील. या तमाम सहकार्यांचं अफाट योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. निमित्त श्री दावीर चषक पर्व 12 2024. आपण चर्चा करत होतो की आम्हाला वाटतो अभिमान या गोष्टीचा की बाहेर कुठे गेल्याच्या नंतर म्हणजे कल्याण डोंबिवली सोडून यावेळेस लाऊड अपील, इम्पॅक्ट इन लाईन, हिटिंग विकेट. 3 यष्ट्यांच्या मधोमध मलंगड एक्सप्रेस, योगेश म्हात्रे सकातात पहिली विकेट. आणि जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर कॉमेंट्री करण्यासाठी म्हणजे समालोचन करण्यासाठी जेव्हा कल्याण डोंबिवली विभागाच्या बाहेर जातो, अर्थातच जळगाव, रत्नागिरी, औरंगाबाद या विभागामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करण्यासाठी गेलो तेव्हा मात्र आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की कल्याण डोंबिवलीमध्ये कुठे तर केतन म्हात्रेचे येते, कल्याण डोंबिवलीमध्ये कुठे कमलेश पाटीलचे येते, कल्याण डोंबिवलीमध्ये कुठे योगेश म्हात्रेचे येते. सगळे नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला आमची ओळख सांगायला मिळते. या गोष्टीचा आम्हाला देखील अभिमान आहे. 28 वरती पहिला धक्का लागतोय. निखिल पारवे बॅक टू द डगआउट.
28 धावा धावपटलावर 28 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला लीगल चेंडू आपण पाहिला योगेश म्हात्रे अर्थात बोगस आणि पहिलाच बॉल वरती त्याला यश मिळालं. विजू स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा मिस्टेक, व्हाईट बॉल. कदाचित ट्रॅप असावा योगेश म्हात्रेचा, कारण नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, त्यानंतर प्री फॉर्मॅट क्रिकेट देखील स्पर्धा पाहिली आम्ही. आमदार चषक 2024 पर्व होतं, असा ट्रॅप केला होता योगेशनं. राऊंड लेग्स 2-3 वाईट टाकले आणि त्यानंतर मागून यष्टी उखडली गेली. फलंदाजाला सावधान राहावं लागेल. कदाचित ट्रॅप असावा योगेशचा. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहिला, टॉस झाला गुड लेंथवर पडल्याच्या नंतर बाउन्स झाला चेंडू हलकासा आपण पाहिला. तर ही ओळख आहे योगेश म्हात्रेची. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया काय घडलं एक्झॅक्टली. बॉल रिलीज केला, थोडा अँगल बदलला गेला आणि सरळ हाताळला गेला चेंडू. कोणत्या प्रकारे व्हेरिएशन नव्हते, म्हणजे आत किंवा बाहेर हाताळला नाही चेंडू, कुठे व्हेरिएशन करण्याचा प्रयास केला नाही. पडल्याच्या नंतर सरळ एका लाईनीमध्ये चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. 49 स्टील रिक्वायर्ड. 49 सध्यापैकी करायच्यात येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न फसलाय. योगेश म्हात्रे विकेट टेकिंग बॉलर आहे आणि त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय या षटकातली आणि सत्रातली दुसरी विकेट. दुसरा धक्का म्हटलं जातं 1 ब्रिंग्स टू. एक विकेट घ्या, दुसरी आपोआप तुम्हाला मिळेल. दबावामध्ये विजय देखील आता तंबूच्या आश्रयाला परततोय. तर 2 असं धावफलक सध्या आपण पाहतो. वाल चेसिंग 78. 78 धावांचं लक्ष सर करताना आपण पाहिलं तर सुरुवात तर भरपूर विस्फोटक झाले होते. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अभिषेकच्या विरोधामध्ये तब्बल 26 आला होता. 26 नॉट आउट, नाबाद 26 धावसंख्या आपण पाहिला. त्यामध्ये योगदान महत्वपूर्ण राहिलं तिथे हुसेनचं. पण सध्याच्या घडीला या षटकाचा विचार पाहता हुसेन अजून नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच, कारण पहिले 3 चेंडू आपण पाहिले ज्यामध्ये एक्स्ट्रा देखील बराच आला, म्हणजे 3 एक्स्ट्रा आल्या, 2 विकेट 1 बॉल डॉट असं पहिलं सुरुवात राहिली. पहिले 3 चेंडू आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये जरूर 26 आल्या, पण या षटकामध्ये योगेश म्हात्रेचा कमबॅक. गतीवरती स्वार आहे आणि गतीसोबत नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो आणि सध्याच्या घडीला ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. रोहन नगरीमध्ये येऊन मात्र त्याचा नावाचा देखील एक वेगळा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. रोहकरांचं कौतुक आहे या मैदानावरती. या चषकासाठी मात्र ऊन ताण न पाहता मोठ्या संख्येनं तुषार सर या स्पर्धेची हीच तर खरी ओळख राहिली. या स्पर्धेनं दावीर चषकानं काय कमावलंय, तर ही माणसं, ही प्रेक्षकांचं प्रेम कमावलंय आणि सध्याच्या घडीला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती मलंगड एक्सप्रेस योगेश आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती आता कडवट आव्हान असेल योगेश साठी देखील, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फहादला आपण पाहतोय. फहाद ऑन स्ट्राइक. याच गोष्टीचा उल्लेख केला. कडवट आव्हान असणारे फहाद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि योगेश म्हात्रेच्या विरोधामध्ये हल्ला चढवला गेलाय. बऱ्याचशा कालावधीनंतर आलेला हा चौकार आणि या चौकार धावफलक पुढे 33. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. येस, स्लॉट मध्ये जरूर आला, प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर प्रॉपर एक्झिक्युशन आपण पाहतो. 33 फॉर लॉस ऑफ 2. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 स्टील रिक्वायर्ड. 78चं लक्ष सर करताना 33 झाल्यात, पण 45 अजून करायच्या. त्यांनी चेंडू 20 आहेत. पहिल्या आपण उल्लेख केला तर 10 चेंडू मध्ये 33 बनलात. साळुंके सर एक विस्फोटक सुरुवात डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध फिल्डिंग करण्याचा अफाट प्रयत्नाने यश देखील आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. dreamscricket.in का टेलिकास्ट सुरू आहे सध्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर.
फुलटॉस जाणून बुजून हाताळला होता योगेशनं आणि त्याचा डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्लिअर केला गेला डीप मध्ये लॉंग ऑफला एक्सिलेंट फिल्डिंग आपण पाहतोय वर गुड एफर्ट्स पहिल्यांदा अडवला चेंडू त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा जात होता जम्प करून त्यानं आत ढकलला 35 शेवटचा बॉल गती होती या चेंडू मध्ये कॅच ड्रॉप केली शॉट कवचला क्षेत्ररक्षक समोर उपस्थित होते आणि कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं टिपा जेल जिंका क्रिकेटचा खेळ पण आता कॅच सोडले की मॅच सोडल्या मोठा प्रश्न असणार आहे 2 षटकांचा काही संपन्न 36 फॉर लॉस ऑफ 2 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज फिल्डिंग लगेच लावून घ्या जास्त वेळ आपण घेऊ नका विनंती असेल आय थिंक पाण्याची मागणी केली आहे चला हरकत नाही पाणी घेऊन जात आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पाण्याची मागणी केली जाते दरम्यान आपल्याकडे वेळ आपण स्पर्धेबाबत नक्कीच आपण चर्चा करणार आहोत खऱ्या अर्थानं 12व्या पर्वामध्ये स्पर्धा येण्याचं ठळक स्पष्ट कारण जे आपण पाहतो की स्पर्धा सर्वांना दिसते मेहनत सर्वांची असते पण त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचं अफाट योगदान राहिलंय सन्माननीय तुषारजी शिंदे सर असतील गणेश पाटील उदेश पोंगडे हेमंत सनस उमेश साळुंके राकेश पडवळ नरेश पाटील त्यानंतर चर्चा केली जाईल शैलेश मोरे राजेश भोईर नरेश कान्नेकर विशाल लाड त्याचप्रमाणे दिनेश पाशीलकर सुनील मेहतर अविनाश मोरे अप्पा मयेकर संकेत देशमुख बाळा महाबळे खरं तर ज्यांचा संघ आपण पाहतो देखील या स्पर्धेमध्ये त्यानंतर अलंकार खांडेकर असतील योगेश गंबे असतील सुनील कासार असतील अभि धुमाळ भाऊ शेलार लक्ष्मण मोरे राजन पाटील सुभाष इंगळे तजू डबीर सूरज मात्रे अनिकेत पाटील शैलेश गोलप यांना आपण पाहतो राजू केरकर सुमित वडकर त्याचप्रमाणे धनंजय सूर्यवंशी किशोर मालुसरे राई शेख आणि अवधेश प्रजापती या सर्वांची अफाट मेहनत त्यांच्या समवेत या महत्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करेन मी धनंजय पोकळे असतील दत्ता महागावकर असतील नारायण मोरे विनोद चोरगे आणि गणेश पाटील या सर्व कार्यकर्त्यांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्यामुळेच आपल्याला 12व्या पर्वामध्ये दहावीर चषक मानाचा चषक ज्याला म्हटलं जातं श्री दहावीर चषक असं हे 12वा पर्व आपल्याला पाहायला मिळते येणारे 18 चेंडू 42 करायच्यात मोठ्या बॉलिंग ट्रॅकवर विश्वजित ठाकूर व्हाईट बॉलने केली सुरुवात या खेळाडूचा इतिहास जर आपण सांगायला गेलो तर कदाचित आजचा दिवस अपुरा पडून जाईल कारण खऱ्या अर्थानं मात्र एक मोठा इतिहास हा खेळाडूचा प्रचंड दांडगा अनुभव या खेळाडूकडे आणि व्यावसायिक स्तरावरती सर्वात जास्त मोठी मागणी या खेळाडूला आपण पाहत असतो सदा तोच विश्वजित बॉलिंग ट्रॅकवर एक्स्ट्रानं सुरुवात करतो 37 सोडून दिला हा देखील पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडनं मिस्टेक झाली रनआउटची संधी मोठ्या धावलाय आता चेंडू घेऊन यष्टांवरती त्याने लावलाय आणि रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते धावचीच्या स्वरूपामध्ये लागणारा तिसरा मोठा झटका एनडीआर रनआउटची महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते सध्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल विश्वजित ठाकूरला खरं तर रायगड विभागामध्ये त्याच्या नावाचा एक वेगळा बोलबाला डंका आपण पाहिला अखंड महाराष्ट्रभर नव्हे फक्त रायगड ठाण्यापुरता मर्यादित नाही फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही संपूर्ण भारतभर भ्रमण करणारा खेळाडू आपण पाहतोय तो विश्वजित ठाकूर 2 अवांतर धावा जरूर त्याने खर्च केला पण बॅकअप चांगले असल्या कारणात तो शॉर्ट टर्मॅन मधून लगेच फेकी आली आणि तिथे रनआउटची विकेट आपण पाहिली ज्या फलंदाजाचा मी उल्लेख केला होता की मात्रेच्या विरोधामध्ये ज्याने चौकार मारला अर्थात बुग्याच्या विरोधात ज्याचा बॅटमॅन चौकार होतो फवाद सध्या तंबूच्या आश्रयाला परततो आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
आशिष चिंधारकरला आपण पाहत आहोत. व्हाईट बॉल अंपास. येस 38. याच गोष्टीचा उल्लेख केला मी. 38 धावात 37 होत्या अपूर्वी. व्हाईट बॉल असणार आहे म्हणजे 38 धावा. 38. 18 चेंडू आणि आता विजयासाठी 40 धावांची गरज आहे. या गोष्टीचा महत्वपूर्ण उल्लेख असेल. पहिल्या 12 मध्ये 38 बनल्यात आणि पुढच्या 18 मध्ये आता 40 बनवायच्यात. पहिल्या 12 मध्ये 38 शक्य आहे, तर पुढच्या 18 मध्ये 40 का नाही. यावेळेस स्लॉट मध्ये आला, खोदून काढलाय. हेलिकॉप्टर लँड केला थेट श्री दावीर मंदिराच्या जवळ जाऊन गेला असेल चेंडू. जबरदस्त तडाखेबंद फटका, आसमानी टोला. आयन अँड सम यूज अँड क्लीन इट. हेलिकॉप्टर 6. यशामागचं सर्वात महत्वाचं कारण असतं आरपीएल ची स्पर्धा आठवते. रायगड प्रीमियर लीग तोडफोड हुसेनला आपण पाहिलं. हिटर हुसेन, 8 हिटर हुसेन आणि त्याचा बॅटमध्ये विश्वजित ठाकूरच्या विरोधामध्ये भव्य षटकार. 44. पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये यावेळेस. व्हॉट अ शॉट. अपिश खेळला गेला फटका, लॉफ्टेड फटका आपण पाहिला. चपराक जणू काही बजावले गेल्या चेंडूवरती. आला तसा पाठवला मैदानाच्या बाहेर. हुसेनचा बॅटबंद आहे तो विश्वजित ठाकूरच्या विरोधामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर ठोकलेला श्री दावीर चषक षटकार. दिल जरूर चुराय. प्रत्येक प्रेक्षकांचं मन खेचून घेतलंय, जिंकलंय ते हुसेननं. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार आणि दरम्यानचा आणखी एक दमदार फटका. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. बॅटिंग जर आता आवडते तर टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत, कारण हे प्रेक्षक रोयाचे आहेत. ते मात्र चांगल्या खेळाला सन्मान देतात. सध्या या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्या तुफान वेगाने पुढे 50 54च्या घरात. 78चा पाठलाग करताना 54 झाला. 24 करायच्यात. चेंडू 15 शिल्लक आहेत. सन्माननीय अप्पा शेठ मयेकर साहेबांच्या वतीने तब्बल रोख रक्कम हार्ड हिटिंग हुसेनला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विश्वजितचा महागडा षटक पुन्हा एकदा ऑन साइडला हवाई सफरवर पाठवून टाकलाय. हवेशी वार्तालाप करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर आयन अँड सम उत्तुंग श्री दावीर चषकाचा ब्रँड दाखवणारा भव्य षटकार. काल आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट खेळायला मनीषा 12-50 केल्या होत्या, पण आता सध्या 8 चेंडू 44 बनवल्या होत्या हुसेनने. त्यानंतर आपण पाहतोय कोलात टाकलेला चेंडू होता. खंबाक करण्याचा प्रयत्न मोठ्यासा देखील आपण पाहतोय. ड्राइव्ह करण्यास भाग पाडले गेले. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये धाव संख्या मिळाली 1. सध्या 9 मध्ये 45. काल आपण पाहिलं 12 मध्ये 50 ठोकल्या त्या मनीषनं, आणि आज आपण पाहतोय 9 चेंडू 45 धावा. असं खेळ, असं चित्र फक्त आणि फक्त आपल्याला श्री दावीर चषकामध्येच पाहायला मिळेल. आणि सध्या टॉप क्वालिटीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रॉयल फेस्टिवलची आपण चर्चा करणार आहोत. एक हात देखील लढवत असताना अंतिम चरणापर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला होता तोच हुसेन सध्या मैदानाच्या आतमध्ये हावी ठरतोय. तो संपूर्ण विराट 11 कोलाट संघावरती. आशिष साठी हा चेंडू परिवर्तन करण्यात आलं. पूर्णतः विश्वजित ठाकूरनं केला कमबॅक. शेवटचा बॉल आला डॉट. 25 धावांचे भरपूर महागड षटक राहिलं ते विश्वजित ठाकूरचं, आणि 61 धावा. आता कॅश प्राइजची आपण चर्चा करूयात. सचिन मल्लीनाथ उकरंडे साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते हुसेनला. क्या बात आहे. आणखीन 500 मोहम्मद मांदरकर साहेबांच्या वतीने देखील 500. म्हणजे घ्या तुषार सर 1500. आता तुषार सरांना माहीत घ्यावाच लागेल, कारण पारितोषिकांचा वर्षाव आणि फक्त वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. निमित्त श्री दावीर चषक 12-17.
यापूर्वी आपण पाहिलं तर 12-16चं समीकरण होतं, तिथे त्या धावसंख्या डिफेंड केल्या गेल्या होत्या, कारण प्रसन्नचं ते सामन्याला कलाटणी देणारे 4 धावांचं षटक आणि त्यानंतर आपण पाहिलं की मयूर वाघमारेनं केलेला कमबॅक. तसं काही चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? सामना तर आपला शेवटच्या चरणापर्यंत रंगेल्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, पण हुसेन आता इथनं जे स्वप्न हुसेनने दाखवलंय ना एनडीआर वॉरियर्स नावे टीमला, ते स्वप्न पूर्ण करेल का? स्वप्न पाहिलंय, पूर्ण करणं वेगळी गोष्ट, स्वप्न पाहणं वेगळी गोष्ट आहे, स्वप्न पूर्ण करणं वेगळी गोष्ट आहे. विजयाचा मागे हात धुवून लागला हुसेन. समर्थ असा चेंडू, विकेट किपर बीट झाला. शॉर्ट टर्न मध्ये बॉल आपण पाहतोय. समर्थने केली सुरुवात डॉट बॉलनं. अपयशी यशाची पहिली पायरी असते. जरी सुरुवात आमची कडतळ झाली तरी शेवट गोड करण्याचा प्रयत्न आमचा असेल सांगत असताना समर्थाचा पहिला डॉट बॉल. आता येणारे 11 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. एखादा चांगला फटका सामन्याला कलाटणी देऊन जाईल, पण समर्थ करेल का कमबॅक आपल्या टीम साठी? विराट 11 कोलाट संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल का? बरेचसे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये सध्या स्लिप पॉइंटला बुग्याला आपण पाहतोय. ऑन साइडला खेळायचा होता, आणखीन एक प्लेयर मिस डॉट बॉल. क्या बात आहे. समर्थ कडू कमबॅक करून देतोय का? ज्या प्रकारे आपण पाहिलं तर प्रसन्न पाटीलचं षटक राहिलं होतं अवघ्या 4 धावांचा, तो मॅजिकल स्पेल आपण पाहिला. तसंच काही चित्र इथे पाहायला मिळेल का? समर्थ कडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा बिहाइंड विकेट. यष्टीरक्षक पुढे सरसावले आणि या मॅचची गोल्डन नाही तर प्लॅटिनम प्लस विकेट मिळवली. हार्ड हिटिंग हुसेन मैदानाच्या बाहेर सामन्याला दिले कलाटणी पूर्णता. अगदी विचार केला तर 12 चेंडू मध्ये 17ची गरज होती. पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव बनवली नाही आणि हुसेन मैदानाच्या बाहेर आला. काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, और मैदान में खेल ऐसा करो कि सामने वाले के लिए एक मिसाल बन जाए. आणि प्रत्येकासाठी एक मोठं जरूर आव्हान होतं ते हुसेन, आणि ते आव्हान सध्या मैदानाच्या बाहेर आणण्यामध्ये यश मिळाले समर्थला. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 17वर खतरा होता का? आणि खतरा होता तर कोणाला होता? या प्रश्नांची उत्तरं मिळाली. पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च न करता 1 विकेट मिळवल्याने त्या मॅचची गोल्डन विकेट हुसेनला बाद केलंय. पुढचा बॉल समर्थकडून बॉलिंग ट्रॅकवर 61 झाल्यात. 17 करायचा होता. आताला वेगारा चेंडू पूल करायचा होता. मिसटायमिंग फटका, वॅकेंट एरिया मध्ये बॉल पडला, मागे येतोय फिल्डर. तिथे 2 धावा इझिली मिळतील. 2 धाव फलक पुढे. 17 करायचा होता, 2 मिळाला. 15ची गरज. चेंडू 8 शिल्लक आहेत. याच गोष्टीचा उल्लेख केला की ते चेसिंगला थोडा प्रॉब्लेमच आहे, आणि आता ते चित्र पाहायला मिळतोय का? चेसिंग करत असताना इथे सुरुवात तर विस्फोटक करून दिली ती निखिल पारवे आणि हुसेनने, आणि आता मात्र आपण पाहतोय की अंतिम चरणावरती जसा जसा सामना येतोय तसा विराट 11 कोलाट संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू शेष या ओव्हर मधले. 8-15 8-15चं समीकरण असताना आणखीन एक डॉट बॉल. या चरणावरती आता बॅटर्स काय करणार हा मोठा प्रश्न आहे, कारण समर्थाकडून पूर्णतः कमबॅक करून दिला. आर्ग्युमेंट आता करू नका, विनंती आहे, कारण अंपायर सिग्नल आला की इट्स अ फायर डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता षटक शेवटचा हाताळेल कोण हा देखील मोठा प्रश्न असेल, कारण 1 चेंडू अद्याप या षटकातला शिल्लक आहे. 7 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. 78च्या चेसला सुरुवात झाली. हुसेनची दमदार बॅटिंग, पण त्यानंतर त्याची विकेट आल्याच्या नंतर पूर्णपणे दबावाखाली एनडीआर वॉरियर्स नावे टीम. ऑन साइडला वळला गेला फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट बॉल मागे बॅक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक पूर्ण केले. सेकंडचा कॉल. कॉलिंग चुकले. अर्धा विकेटवर येऊन थांबले दोघेही, आणि आणखीन एक रन आउटची मोठी विकेट. तब्बल 5 गडी बाद आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर अशाच काही प्रकारचं चित्र आपण पाहिलं. सुरुवात तर चांगली गेली, पण शेवट खऱ्या अर्थानं गोड बॉलर्सने केला, आणि आता बॅटर्सची सुरुवात विस्फोटक झाली, आणि आता कुठेतरी बॉलर शेवट गोड करतील का? येणारे शेवटचे 6 चेंडू, आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. निमित्त एकच, श्रीदावीर चषक 2024.
11 कोलाड संघ जवळपास या मॅचच्या बाहेरच होता, पण त्यानंतर समर्थ कडूस 6 चेंडूंचं 1 षटक आपण पाहिलं जिथे शाहरुख खान चित करून टाकलं पूर्णपणे इंडिया वॉरियर्स नावे टीमला, कारण अवघे 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. आता षटक हाताळेल कोण? बॉलिंग ट्रॅक वरती कदाचित मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रेला आपण पाहतोय. आज तो योगेश म्हात्रे ज्याने गतवर्षी स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषकामध्ये 4 व्हीलर त्याच्या नावावरती केली, तोच योगेश म्हात्रे जो मलंगड एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. मलंगडची शान, कल्याण डोंबिवलीचा अभिमान. योगेश म्हात्रे सध्या गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 14चं समीकरण आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर एका बाजूने आपण पाहतोय परागला आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ते अमितला. अमित पराग, अमीन आणि पराग ही जोडी आपण पाहतोय. काय घडेल? 6 चेंडू 14 धावांचं समीकरण आहे. आता मात्र सर्व प्रेक्षक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. आयमन अरबला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पराकोट. 6-14 सुरुवात षटकाची. स्लॉग ओव्हर, स्लॉग हिटिंग होईल का? इथे 14 डिफेंड केल्या जातील. 6-14 बुग्या बॉलिंग ट्रॅकवर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यात त्याची ओळख आहे. पहिला बॉल आपण पाहिलं तर डॉट नाही, एक तर पूर्ण केले, पण आता अंपायर काय सांगतात? वेस्ट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आहे. ओके, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे वेस्ट साठी. चला आपण टीव्ही अंपायर कडे वळणार आहोत. टेक्निकल टीम मध्ये आता आपण चेक करूयात. हृदयाचे ठोके वाढले असतील, कारण 6-14चं समीकरण आहे. पूर्णतः मॅच बदलू शकेल हा डिसिजन, क्रुशियल डिसिजन आहे. हृदयाचे ठोके वाढले असतील. दोन्ही बाजूंनी 14ची गरज होती. एक तर धावून पूर्ण केली आहे, पण जर नो बॉल असेल तर एक्स्ट्रा मिळेल, नसेल तर एका धावेवरती समाधान. त्यामुळे समीकरणावरती बराच फरक पडेल. अंपायर्स इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू आपण गमावलाय, त्यामुळे पुढच्या 5 चेंडू मध्ये तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय योग्य ठरला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. म्हणजे आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज असणारे ती 13 धावांची. काय घडतंय या मॅच मध्ये? यू आर द वॉचिंग अन हाय व्होल्टेज मॅच. एक पैसा वसूल सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. उत्तरार्धामध्ये 78च्या चेसला सुरुवात तर दमदार झाली, पण आता शेवट कसा होईल पाहणं गरजेचं असणार आहे. इंडिया वॉरियर्स नावे टीमला येणारे चेंडू 5 आणि 13ची गरज. पाच 13चं समीकरण. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने दबाव वाढलाय. पूर्णपणे दबाव आता बॅटिंग टीमवर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपण पाहिलं अडचणीमध्ये विराट 11 कोलाड संघ होता, अडचणीतून बाहेर काढलं गेलं. अवे फ्रॉम द बॉडी हाफ ट्रॅकर होता, अकोटप्पाचा होता, शरीयष्टी पासून दूर ठेवण्यात आला, हलकासा बाहेर निघला पडल्याच्या नंतर आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 4-13चं इक्वेशन आपण पाहतोय. 4 चेंडू 13 धावा. योगेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर वळतोय. अमीन स्ट्रायकिंग एंड वरती फटका तर खेळलाय चांगला. बॉल अगदी हवे ते क्षेत्ररक्षक मागे यष्टांच्या मागून बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत अंतर कापलं आणि तिथे असेल स्वीकारला गेला. कमबॅक पूर्णपणे या मॅच मध्ये विराट 11 कोलाडचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि विराट 11 कोलाड संघ मैदानाच्या आतमध्ये सांगतोय हम भी किसी से कम नहीं. कमबॅक केला पूर्णपणे. दिसत असताना देखील प्रयत्न सोडले नाही. आणि म्हटलं जातं ना, ज्याचे प्रयत्न खरे असतात त्याचा विजय देखील मोठा असतो. संघर्षाला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये आणि या संघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, कोण विजयावरती शिक्कामोर्तब करेल,
कोण जिंकेल हा पहिला सामना आपला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील चौथी मॅच आहे, पण दोन्ही संघ एकमेकांच्या समोर या दहावीर चषकामध्ये प्रथमतः आपली पहिली मॅच घेतात. त्या अनुषंगानं एक विजय गरजेचा आहे, हा विजय महत्वाचा आहे. कोण असेल विजयाचा खरा शिल्पकार? योगेश म्हात्रेच्या हातामध्ये जबाबदारी. पहिल्या 3 चेंडूमध्ये जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडले. पुढचे 3 13 करायचा. 3-13चं समीकरण. वन मोर ट्रॅकर पूर्णतः कमबॅक. योगेश म्हात्रेचा 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिला गेलाय आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये विजय मिळवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये सांगत असताना आपण पाहतोय योगेश म्हात्रेनं विराट 11 कोल्हा टीमला पूर्णपणे कमबॅक मिळवून दिला. 65 झाल्यात, लक्ष्य 78 होतं. येणारे चेंडू 2, 13 धावांची गरज. प्रथम विकेट, त्यानंतर टॉसला प्राधान्य. विकेट इथे जास्त गमावल्यात, त्या अनुषंगाने आता धावा संख्या पूर्ण कराव्या लागतील. त्या 13 येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. 2-13ची मॅच. 2 षटकार जरी आले तरी सामना गमवावा लागेल, कारण पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 विकेट गमावले होते. कारण या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय प्रथम विकेट आणि त्यानंतर टॉसला प्राधान्य दिले जाईल. 6 विकेट गमावले, 13 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. कोला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं आणि आता मात्र जवळपास अर्धा सामना तर विराट 11 कोल्हा टीमनं आपल्या बाजूने झुकवलाय. आता शेवटचा एक चेंडू, 12 धावांची गरज. एक लीगल चेंडू मध्ये 12 धावा होणं तर शक्य नाहीये, पण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर पारडं भरपूर जड आहे ते विराट 11 कोल्हाचं. एखादा चमत्कारच इथून एनडी वॉरियर्स नावे संघाला या मॅच मध्ये जिंकून देऊ शकतो, पण बुगाने अद्याप पहिले 5 चेंडू तर चांगले फेकल्यात. मार्जिन ऑफ एरर भरपूर कमी पाहिला आपण या षटकामध्ये. आणि अशा प्रकारे औपचारिकता पूर्ण सामना संपला. मॅच फिनिश. अभिनंदन बाळाशेठ महाबळे, अभिनंदन. विराट 11 कोल्हाड विजय प्रस्थापित केला मॅच वरती. विराट 11 कोल्हाड या संघाने अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. वेल प्लेड बॉयज.